माणसं मस्त झोपलीन आपल्या कामाला। पत्राचा शेड टाकला ना घराची पूर्ण शो जाईल। एकदम व्ह्यू भारीच वाटते। आवन खानाची सुरुवात केलेली आहे 3 माणसाही। 20K झाले ना। त्याच्याबद्दल तुम्हाला काँग्रॅच्युलेशन। आता काय करशील मग? इकडं आपली शेतीची कामं चालू झालेली आहेत मित्रांनो। बघू शकता आपली माणसं शेतामध्ये उतरली आणि बहुतेक आपला अर्धा शेत लावून झालेला आहे। आणि त्यानंतर आपल्या या शेताच्याच बाजूला होल बघा कसा मस्त वावतंय। एक मागची व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पावसाच्या अगोदर या नदीमधून गेलो होतो आणि आता होल पूर्ण भरलेला आहे। पाण्याची वाव बघा कशी मस्त एकदम जबरदस्त। या ठिकाणी आपला चेतनासांचा नवीन बांधलेला घर आणि या वर्षी जो झालेला आहे कंप्लीट आणि मस्त वाटते बघा कसा। बाहेर झर काढली आपण ताडपत्रीची, कारण जर पत्राचा शेड टाकला ना घराची पूर्ण शो जाईल। त्यामुळे आपण ताडपत्री लावलेले आहे। फक्त पावसाचं 1-2 महिने असतात घराची पूर्ण शो जावाला नको म्हणून। असं मस्त पाणी जोरान वाहतंय। एकदम व्ह्यू भारीच वाटतो। इथून मस्त पाणी असं खलखल वाहतंय आणि इकडं करणीला मस्त केलीची पानं झाली तयार। म्हणजे आता आपली पिठोरी अमावस्या येईल ना त्यावेळी केलीच्या पानांवर जेवणाची मजाच जरा वेगळी असते। या ठिकाणी आपली माणसं लावाला घसरली आणि लगेच आपल्या या शेतामध्ये आवन खानाची सुरुवात केलेली आहे 3 माणसाही। दमलीव नाही ना? कोणी? अरे काय? ए डुगू आगावपणा करू नको हा। पूर्ण चिखलान भरला। हीच आवड म्हणजे हीच हाऊस असते। काय सांगू? अरे तू तर लय आगा बस आवची नास पका। 20K झाले ना। त्याच्याबद्दल तुम्हाला काँग्रॅच्युलेशन। मालकीन बाई पण आले आता शेतान उतरले। अरे वा वा मस्त मस्त। ठेव हा ठेव बाजूला ठेव तू। ए ठेव युवी आईला माग टाकला बालू। मजा येते त्याच्यात ना। एक शेत झाला लावून। मार आता माझ्या तो बरोबर मारशील हा खरोखर। अरे बदमाश काय रे आगावपणा करू नको।
शेतामध्ये एक साईडला आपला ट्रॅक्टर पण दिलेला आहे. 2 वर्ष शेत लावला नव्हता ना, त्याच्यामधलं लव पण आलं शेतान. आणि इकडं बघा, ही आवरी बेननी करायला लागल गावताची, कारण घराचा काम चालू होता ना, तर 2 वर्ष शेत वसार होता, लावणीत नव्हती केली. मंडळी नमस्कार, मी समीर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आलो तर शेत लावणीसाठी. आमच्यासाठी शेत तर आठवणीत राहिलेलं आहे, कारण आमची शेती तर एअरपोर्टला गेलेली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथून बेलवलीला चेतनाच्या माहेरी. सो आज मी त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे 2-4 दिवस चेतना माहेरी होती, त्यांची 2 शेतं लावलीत. आपले माणसं हळू बघा किती मूठ खणलेले आहेत, आवरमूठ झालेले आहेत. आता आपल्या या तांदळाला किंवा भाताला भाव नाही पाहिल्यासारखा. त्यामुळं आपल्या इकडची शेती वसार राहण्यापेक्षा प्रत्येक शेतकरी आपल्या पोटापुरता धान्य पिकवते, म्हणजे आपली शेती चालू राहते. सो आपल्या सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्कीच व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पोरांची बघा कशी मजा चालू आहे, खुशी काय ऐकच नाही. मामाची इथं आल्यावर तिला चिखलान खेळायला भेटते ना, बिल्डिंगवर राहते तर काय तिला हाऊस करायला भेट नाही. आता बघा किती खेळते चिखलान. हा मजा आली खुशी. आणि मी पण बघा चिखलान पॅन्टी वय, आणि मी पण मस्तपैकी खेळते. मी पण माकलोय पूर्ण, म्हणजे अवस्था बघा पूर्ण कपड्यांची कशी झाली. आणि शेतावर हीच खरी मजा असते. आता ही 3ऱ्या वर्षी, म्हणजे 3री आपली ब्लॉग आहे, कारण यापूर्वीच्या पण आपण 2 ब्लॉग बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, म्हणजे मागच्या वर्षीची आणि त्याच्या अगोदरची पण लावणीची व्हिडिओ टाकलेले आहेत. सो नक्की त्या पण व्हिडिओ एन्जॉय करा आणि पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल. भातातला गवत इकडं बघा. आता यो आम्ही 2 वर्ष शेत लावला नव्हता ना, तर भातान बघा काय झालाय, पूर्ण म्हणजे नासधूस झालेले आहे. एवढा आवण आहे ना आपला खराब झालेला आहे. कारण काय माहितीये का, हे बघा तुम्हाला दिसताना लव, हे असं गवत झालेलं आहे. लईच मेहनत आहे म्हणजे करायला. पूर्ण शेतामध्ये लव झालेले आहेत, अशी मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे 2 वर्ष पडीक राहिलेला शेत, असं 5-6 प्रकारचं गवत झालेलं आहे. भेल भाजी. मेरा बच्चा आ गया, ए मेरा युवी आ गया. कुठं होता, झोपलेला तू? अरे वा वा वा. आता काय करशील मग, शेत लावशील का तू? हा जा लाव जा, चिखलान खेळ. डुगूच्या जवळ नको जाऊ, डुगू आगाव आहे. बांधला का, बघू कसा बांधला. अरे वा वा वा, जा युवी खेळ जा. आई शाबाश, नको ना मारू. ए बच्चा इकडं बघ, फासणे दिसतात त्याच्या फासण्या. एक आठवण म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. नाही तर तुम्ही बोलशील का काय व्हिडिओ मध्ये शेत लावणी दाखवायची नाही, टाइमपास दाखवते. तर पोरांची कशी एक मेमोरेबल व्हिडिओ राहते, त्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याला म्हणजे आठवणी बघता येतील. कारण आपली युट्यूबला जी व्हिडिओ बनवतो ते आठवणी राहतात. म्हणजे आपल्याला कधी आठवण आली का बाबा आपण शेतावर गेलो होतो, त्यावेळेची व्हिडिओ बघूया, मग आपण व्हिडिओ बघतो आणि मग चेहऱ्यावर एक हसू येते. तो अशा प्रकारे ही छोटीशी व्हिडिओ त्यासाठी बनवत आहे. आता काय झालेलं आहे, कोण आहे ना शेतं लावत नाही. कारण आता आमची ते एअरपोर्टला गेली, अशी बाकीच्यांची पण रोडमध्ये गेलेली असतात किंवा बाकी गोष्टीसाठी. म्हणजे आता विकासाच्या नावाखाली आपली शेतजमीन किंवा आपली राहती घरा यांवर बुलडोजर चालवतात आणि आपल्याला आसून नसल्यासारखा करून टाकतात. त्यामुळं शेती आणि घरं या आपल्या नशिबातून जात चाललेले आहेत. पण आठवणीला उजाला म्हणून आपण कुठं ना कुठं जातून शेती करतो, कारण आपण पिढ्यानपिढ्या चालत असलेली आपली परंपरा जोपासून. चला आता हळूहळू गावतावशी पण ट्रॅक्टर फिरवून घेऊ. आपली रिक्षा पण मस्त पैकी तिकडं ते वाला कप मस्त धुवून आणली, जरा चकाचक वाटतंय. दमली बिचारी, दमली, लईत खुशीने काम केला. बाबा बाबा कशी कशी लईच युवीला तर लईच आऊस.
इकडं कसा चिखलान खेळायला भेटतंय ना, त्याचे मुलं धावतान. तिला दम. कसली हा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला जमते का. नाही जमणार मना पण नाही जम. खुशीला वालाही भारी जमते. तर मित्रांनो अशीच एक टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवली होती. व्हिडिओ कशी झाली काय माहिती नाही, नक्कीच चांगली झाली असेल. तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा का व्हिडिओ कशी होती. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. आणि मित्रांनो पुन्हा अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटू. कामामध्ये व्यस्त राहा, एकदम तंदुरुस्त राहा. टाटा बाय बाय, टेक केअर, सी देन अगेन. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, कामामध्ये व्यस्त राहा. बाय बाय, लव्ह यू गाईज.